नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खास 15 एकरचा सिंगल ओनर एक टाक रिव्हर टच डांबरी रस्ता टच असा प्लॉट घेऊन आलेलो आहे. बॅरेन लँड आहे, पण खूप सुंदर अशा लोकेशनला आहे आणि साधारणतः गोव्यापासून अंतर आहे 150 किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही प्रॉपर्टी आहे. बाकीच्या डिटेल्स ॲट द टाईम ऑफ व्हिजिट. प्लॉट असा आहे की जर समजा आपण डेव्हलप करतो आहे आणि तुमचा जर ड्रीम फार्म हाऊस प्लॅनमध्ये समोरच्या साईडला नदी किनारी प्लॉट असावा, समोरच्या साईडला नारळाची झाडं, मध्ये थोडीशी भात शेती, एखादं चांगलं घर आणि त्याच्या मागं प्लांटेशन, असा जर चांगला प्लॅन असेल, लेआउट प्लॅन जरा आयडियल थोडंसं इमॅजिनेशन करून जे आपल्याला आवडतं अशा पद्धतीचं जर प्लांटेशन किंवा अशा काही डेव्हलपमेंट करायची असेल तर अशा दर्दी आणि शौकीन माणसासाठी हा प्लॉट आहे. प्लॉटची किंमत आहे 6 लाख रुपये प्रति एकर. दॅट इज फिक्स अँड कमिशन इज डिफरंट. रजिस्ट्रेशन चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार असं. जर तुम्हाला एखादा इन्व्हेस्टर आहे, लोकेशन चांगलं वाटतंय आणि तुमच्याकडे काम करायला व्यक्ती नाही आहे, तर तुम्ही माझ्यासारख्याबरोबर कमर्शियल पार्टनरशिप करू शकता. खूप चांगला प्रोजेक्ट डेव्हलप होणार आहे. मातीचा प्लॉट आहे. आयडियल मुळात मातीचा प्लॉट असल्याकारणानं त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अचीव करणं फार इझी जातं. चांगली ग्रोथ होते. सड्यावरचे पार्ट आणि मातीच्या झाडांमध्ये फ्रूट क्वालिटीमध्ये पण बराच फरक येतो. तिकडचा आंबा उसळतो, याच्यामधलं उसळण्याची शक्यता फार कमी असते कारण एंटायर मातीचा पोर्शन असतो, खालून कीट नाही लागत. हे त्याच्यामागचं बेसिक रिझन आहे आणि असा चांगला प्लॉट आहे. ॲज इट इज याच्यावर आता जंगल वाढलेलं आहे. रिसेलमधला प्लॉट आहे. काही वर्षापूर्वी घेतला गेला होता, त्यांना जमलं नाही करायला, मग ते आता विकायचं आहे. असं त्याच्यामागचं कारण आहे. त्या मालकाची दुसरीकडे पण 8 एकरची बाग आहे आंब्याची, पण त्यांना वेळ देता येत नाही म्हणून ते विकतायत बेसिकली. हा प्लॉट डेव्हलप करत असताना साधारणतः 15 एकर एक चांगलं डेव्हलपमेंट करायचं असेल, रॉ लॉंग टर्म एकदम मस्त असं, तर साधारणतः 12 ते 15 लाख रुपये JCB आणि ब्रेकरचा खर्च येईल. त्याच्यातनं स्टेप्स वगैरे सगळं एकदम आयडियल स्ट्रॅटेजिक, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल असं प्लांटेशन. 15 एकरला साधारणतः कंपाऊंड कॉस्ट 15 लाख रुपये जाईल. इलेक्ट्रिसिटी आणायला एक 7-8 पोल इलेक्ट्रिसिटीचे आणावे लागतील किंवा 5-6 पोल आणावे लागतील. सो तो काहीतरी कॉस्ट जो जाईल तो, आणि प्लांटेशनचा कॉस्ट, खताबितांचा कॉस्ट, असं साधारणतः हे प्रपोजल आहे. बेसिकली तुम्ही स्वतः घेऊन स्वतःही डेव्हलप करू शकता. अगर एखादे आहेत की ज्यांच्याकडे फंड्स आहेत पण त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी माणूस नाही, तर तुम्ही माझ्याशी पण कमर्शियल पार्टनरशिप करा. माझ्यामध्ये आंब्यामध्ये आमचं मोठं काम चालतं. माझे आपल्याला व्हिडिओज आवडत असतील तर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातला महाड तालुका किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी जागा जमिनींचे व्यवहार करतो. ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट तुम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे, चांगले ओपिनियन अकॉर्डिंग टू युअर नीड, आणि अशा पद्धतीचे जरी असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे +91 9420 883311. माझा अजून एक नंबर आहे +91 9823434141. हा जो मी उभा आहे तो ॲक्च्युअल प्लॉट नाही आहे, हा माझा स्वतःचा प्लॉट आहे जो रिव्हर टच आहे आणि मी चांगली डेव्हलपमेंट करतो आहे. तुम्हाला तिथे कशी डेव्हलपमेंट होऊ शकते त्याला हा प्लॉट तुम्ही ॲज इन गायडन्सला बघू शकता. असं या व्हिडिओनंतर मी फक्त एक फुटेज रिव्हरचं दाखवलेलं आहे. बाकी या सगळ्या गोष्टी या ॲट द टाईम ऑफ व्हिजिट होतील. किंमत आहे 6 लाख रुपये. 15 एकरचा प्लॉट आहे. सिंगल पार्टी शोधतोय आम्ही. 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर असा तोडून दिला जाणार नाही आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी. त्याच्यानंतर एक महत्त्वाची अट आहे की ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती असल्याकारणानं मालक त्यांना फक्त हिंदू धर्मातील व्यक्तींना हा प्लॉट विकायच्या त्यांची मानसिकता आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी या पर्टिक्युलर प्लॉटसाठी. चला मग, आपल्याला अशा पद्धतीचा जर इंटरेस्टेड प्रपोजल असेल, आपल्याला जर अशा पद्धतीचा प्लॉट शोधताय तर मला संपर्क करा. या प्लॉटची व्हिजिट करा. प्लॉट खूप दिवस राहणार नाही. प्लॉट खूप सुंदर आहे. फक्त आता जंगल वाढलं आहे त्याच्यामुळे तो अंडरस्टँड करायला आहे. आजूबाजूला नारळाच्या वगैरे आंब्याच्या बागा आहेत. शेजारचा परिसर बघता त्याची सुपीकता आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार आहेत किंवा त्या आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देणार आहोत. बाकी सगळी माहिती आपण व्हिजिटच्या वेळेस घेऊ.
आज इथेच थांबतो. धन्यवाद.